प्रत्येक वेळी आपणच जिंकू असं नाही, म्हणून गावासाठी क्रिकेट खेळणं कधी सोडू नका. जिंकलात तर सर्वच येथील तुमच्या सोबत, म्हणून गावातील विरोधकाची भांडू नका. त्याच्यानंतर कोणाच्याही कौतुकाची वाट पाहू नका. गावाच्या नावासाठी कुठली स्पर्धा खेळायची मात्र सोडू नका. कोणी मैदानाच्या बाहेर खेळायचं नाही. चांगले प्रेक्षकांचे भेट आले. पहिली सलामीची आरंभीची प्रारंभीची कॉकलेट जोडी मैदानामध्ये, पहिली जोडी आगम पदार्पण दमदार रुबाबदार जोडी मैदानामध्ये आतमध्ये पाहतोय आपण. दोन बॅटरला आपण पाहणार आहोत. चांगली लढत विराट 11 विरुद्ध किशोर 11 या संघामध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. लोक म्हणतात काय दिलेले क्रिकेटने आपल्याला, मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर हे दिले क्रिकेटने आपल्याला. संपूर्ण विश्वामध्ये त्याला मास्टर माइंड म्हणून ओळखला दिले क्रिकेटने आपल्याला. तसेच युवा पिढी ज्याच्यावर प्रेम करते ना तो विराट कोहली दिले क्रिकेटने आपल्याला. जाती धर्म पक्ष विखुरलेली मन क्रिकेटच्या मैदानामध्ये एकत्र येऊन टाळ्या हे दिले क्रिकेटने आपल्याला. जाऊया मध्ये चांगली मॅच मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. स्ट्रायकिंग बॅट अमय आणि सचिन सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आपण नक्कीच पाहतोय. बॉलिंगला बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय सचिन पालव. नक्कीच कधी पंचगिरी करताना, कधी आयोजक, कधी स्वयंसेवक अशी कामगिरी सचिन पालव याने केलेली आहे. नक्कीच ज्यांनी ही टुर्नामेंट ऑर्गनाइज केले त्यांचा संघ मात्र आता खेळतोय. चांगला गणवेशामध्ये सर्व खेळाडू खेळताना आपण नक्कीच पाहायला भेटेल. स्क्वेअर लेगला आपण पाहणार आहोत. बिपिन गाटे यांच्याकडून जर 35 रनाच्या आज जर समोरच्या किशोर 11 संघाला जर तुम्ही रोखलं तर 1101 च प्राइज आलेलं आहे बिपिन गाटे यांच्याकडून. आणि नक्कीच आपण लेग स्क्वेअर आपण कितूला पाहतोय. नंतर आपण नक्कीच गेला तर मिड विकेटला राजूला पाहणार आहोत. आणि नक्कीच काऊ कॉर्नर मध्ये गेलात तर आपण मितेश जे आमचे लेग पंच करायचे. मिड ऑनला आपण नक्कीच पाहतोय गणेश यांना पाहतोय. आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय सचिन पालव यांना. मिड ऑफला जर गेला तर आफ्ताफ. फिल्डिंग मध्ये थोडी तब्दीली झालेली आहे. काऊ कॉर्नर मध्ये राजूला तैनात केलं गेलेलं आहे. कव्हर पॉइंटला आपण गडेकरला पाहणार आहोत, दिनेशला पाहणार आहोत, विश्वनाथ पांगा. तसेच किपिंग साठी आपण मोनूला पाहणार आहोत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली व्यूहरचना तयार केलेली गेलेली आहे. नक्कीच द्रोणाचार्याने मात्र एक व्यूहरचना तयार केलेली आहे. एक चक्रव्यूह असलेला आहे दव्या मैदानाच्या आतमध्ये. हो पहिलाच फुल टॉस बॉल आपल्या फॉलो थ्रो मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल सचिन यांचं. जबरदस्त असा सामना नक्कीच आपण पाहतोय. पुन्हा एकदा सचिन सज्ज झालाय. टाकला चेंडू बॅकला टाकला. हो आता मात्र जातोय दन दन खणखण करत. हवा के संग संग गटा के संग संग. विनायक दादा म्हणजे प्रेम, क्रिकेट म्हणजे ध्यास, क्रिकेट म्हणजे आमचा श्वास आणि आम्हा सर्वांचा क्रिकेट म्हणजे मित्रांचा सहवास. आणि त्या सहवासामध्ये क्रिकेट प्रेमी आलेले आहेत. नक्कीच त्यांचं क्रिकेट प्रेम पाहतो. मायक्रोफोन मध्ये सुद्धा आवाजामध्ये बदल झालेला आहे या मॅच मध्ये. हो चांगला कटवला आहे राजू. राजू याच्याकडे बॉल जाताना गॅदर करायचा आहे. नक्कीच चर्चा प्रत्येक खेळाडूची होईल या मॅच मध्ये. मोठी मॅच आहे किशोर 11 विरुद्ध विराट 11 असा हा रंगणारा सामना. पुन्हा एकदा सचिन टाकला चेंडू वाईट दिशेने गोलंदाजी. म्हणून मात्र चांगला चेंडू गॅदर केलेला आहे. आणि हॅट्रिक जर घेतली तर सचिन पालव यांना मात्र अमोल यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज खास पुण्यावरून ते आलेले आहेत या टुर्नामेंटसाठी. म्हणजे क्षितिज चषकावर असलेलं त्यांचं प्रेम नक्कीच दिसून येतं. पुन्हा एकदा टाकला चेंडू अक्रॉस खेळता प्रयत्न. संधी मोनू काय करतोय. नक्कीच किपिंग करताना आपण नितेशला पाहतोय परंतु जर्सी मात्र मोनूची घातलेली आहे. पुन्हा एकदा सर्वांची चर्चा होईल. मोनू असेल सोनू असेल चर्चा मात्र नक्कीच होईल क्षितिज चषकामध्ये.
चांगला चेंडू गॅदर करताना धावसंख्या होताना आपण नक्कीच पाहतोय. शेवटचा चेंडू आहे. 1 टू गो. आपण नक्कीच अजित निकमचा आवाज ऐकला सातत्याने. दक्षिण मुंबई असेल, उत्तर मुंबई असेल, चर्चा होते अजित निकमची. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. टाकला चेंडू डान्स इन द ग्राउंड. प्लेयरच्या मस्तकाला दस्तक देऊन गुदगुद्या खाते हुए दन दन कणकण करत हवा के संग संग गटा के संग संग. नक्कीच एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 11 धावा. फलकावर लगावले गेले. बॉलिंग ट्रॅकवर पाहतो मेंडिस या खेळाडून सुद्धा पंचगिरी केलेली आहे. भरपूर सहकार्य या टुर्नामेंट साठी मेंडिस यांचं सुद्धा लाभलेलं आहे. तोच मेंडिस त्याच बॉल दिशाहीन गोलंदाजी. आणि आता मात्र आपण मेन पंचगिरी करताना पाहतोय वैभव यांना. वैभवने सुद्धा पहिल्याच वैभव यांनी सुद्धा पहिल्या दिवशी गुणलेखकाची भूमिका बजावली होती. परंतु नंतर सिद्धार्थ आल्यानंतर त्यांनी मात्र सिद्धार्थला ती जागा दिलेली आहे. नक्कीच चर्चा होईल प्रत्येक खेळाडू. वाईट भटकतोय मेंडिस. काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. 100 वाईट. नक्की चर्चा करूया. विजय पावले, जिल्हा सांगली, तालुका 32, गाव मांगले. वारणेच्या काठी बसलेला मांगले गाव. सर्वसामान्य घरातील मुलगा प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर भारतीय संघामध्ये स्थान मिळवू शकतो. आता मात्र फलंदाज बाद होतोय आणि ISPL च्या पहिल्या पर्वात बेस्ट प्लेयर सुद्धा राहिलेला आहे विजय पावले. नक्कीच मात्र खेळाडूला हो चॉप केलाय बॉलला, कटवलाय. चांगला चेंडू गॅदर केला. घोडेकर यांनी मात्र चांगला चेंडू गॅदर केलाय. चषक 2025
आयोजक विराट 11 दहिसर भव्य अंडर आर्म बॉक्स स्पर्धा सफल झालाय. काय घडलंय आता मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय 1 धावेसाठी. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 18. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा झालेल्या आहेत. जगाच्या या बाजारात जरा जपून चाल मित्रा, सांगता येत नाही कोण कुठे जाल मित्रा. तू सरळ मार्गाने जा मित्रा, इथला वाटा वाकडे आहेत, जागो जागी कोल्हे कुत्रे आणि लांडग्यांच्या टेकडे आहेत. तू ताटमाने चाल मित्रा, इथं स्वभाव भित्रा भावत नाही आणि खऱ्या मित्राचा हात हातात असेल तर कुठलाच कुत्रा चावत नाही. 2 ओव्हरच्या समाप्तीने धावसंख्या झाली 18 धावा. आता बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय नितेश. नक्कीच नितेश सुद्धा सतत लेग पंचगिरी, परंतु नितेशला पहिल्याच बॉलला टोलवलेला आहे. चांगली बॅटिंग म्हणावी लागेल. स्ट्रायकिंग अप्पू आणि अप्पूने पुन्हा एकदा चांगला टप्पू मारलेला आहे. नो प्लस. नक्कीच अप्पूने मात्र नोला मात्र 4. अप्पू जबरदस्त बॅटिंग करतोय. अप्पूने मारलाय टप्पू 4 धाब्यासाठी. बॉलर झालाय गप्पू. धावसंख्या झाला 27. नक्कीच ओल्ड इज गोल्ड कामाला संघामध्ये घेतलं. काय एवढ्या वयामध्ये मी खेळतोय त्याचा मात्र प्रक्षेपण करता पुन्हा एकदा अप्पू स्क्वेअरला ढकललेला आहे आणि गोडेकरने मात्र चांगला चेंडू गॅदर केलेला आहे. कारण का माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ हे मात्र दाखवून देतो अप्पू. लहानपणीच याच्या प्रेमात पडलो, जो आहे बॅट आणि बॉलचा मेल. माझा पहिला खेळ, माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. 3 दगड स्टंप आणि बॅटचा जमवला यानी मेल. माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ दाखवून देतोय अप्पू. ओल्ड इज गोल्ड. जुनं ते सोना सफल झालाय. बॅकला चेंडू टाकला गेला. 1 धावेवर समाधान. धावसंख्या होताना पाहतोय 28 धावा झालेल्या आहेत. तीन चेंडू बाहेरून कोणी बोलायचं नाही. 3 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. पुन्हा एकदा सज्ज झालाय मितेश. ओहो आता मात्र नोला बघूया किती धावा. नोला मात्र 4 म्हणजे 50. पांडव कितने ते 5. मितेश काय घडलंय, काय बिघडलंय. बॉल टाकला मोकला, बॅटरने ठोकला. हो चॉप केला. हवेमध्ये चेंडू आहे. क्या छुटा, सपना टूटा, मुकद्दर लुटा, दिल टूटा और बल्लेबाज ने 1 रन को लुटा. नक्कीच कॅचेसचं महत्व, कारण का ड्रॉप कॅचेस लूज मॅचेस. कॅच झेलावी लागतील. कॅचेस विन द मॅचेस आपण पाहिलेले आहेत. नाना फडणवीसची मला आठवण झाली. आता मात्र लगावलाय जबरदस्त चौकार. बैटर सांगतोय हम है, बाकी सब कम है, क्योंकि हमारे बल्लेबाजी में दम है. धावसंख्या 38. बाहेरून बोलायचं ना, सर्व सांगणार मी तुम्हाला. 38 धावा झालेत. आम्ही बघा लक्ष आहे की नाही तुमचं. असो 38 धावा झालेल्या आहेत. ऊन सुद्धा आहे मित्रांनो. आणि ह्या ओव्हर मध्ये तब्बल 20 धावा आलेल्या आहेत. काय बॅटिंग केलेली आहे. मी ते सब ह्या ओव्हर मध्ये घामटा काढलेले आहे. पुन्हा एकदा ओहो आता मात्र बिंदी घेणं पण पाहतोय. कोई भी लक्ष्य इंसान के साथ से बड़ा नहीं होता. अरे हरा वही जो लड़ा नहीं होता.
3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 38. धावा धाव फलकावर लगावले गेलेले आहेत. कोणी रविवार आला की नक्कीच फॅमिली सोबत पिकनिक जातो, कोणी कडे जातो, परंतु मैदानामध्ये येतो. हे क्रिकेट आहे मित्रांनो. आणि आम्हाला मात्र पासून 5 वर्ष समालोचन करतो मित्रांनो. मुंबईमध्ये असेल, दक्षिण मुंबई असेल, उत्तर मुंबई असेल, रविवार कधीच आम्हाला फिरायला जायला भेटत नाही. हे क्रिकेट प्रेम आहे. क्रिकेट खेळाडूंचं, रसिकांचं असलेलं प्रेम. मोठमोठे प्लॅटफॉर्म कमी वयामध्ये भेटलेले आहेत. आणि आम्हाला मात्र शनिवारी रात्री झोप सुद्धा लागत नाही, कारण रविवारी क्रिकेट खेळायचं असतं. बरोबर ना, आम्ही क्रिकेट प्रेमी आहोत. आम्हाला बायको सुद्धा क्रिकेट प्रेमीच भेटलेली आहे. असो, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. खरं बोललो तर बरं वाटत नाही, बरं बोललो तर खरं वाटत. धावसंख्या झाले 38 धावा. पहिला चेंडू. ओहो, आता मात्र 9 ला प्लस करता आलं पाहिजे. अतिरिक्त जे धावा चेंडू टाकले गेलेले आहेत ना, आणि जर लोकांचं जर तोंड बंद पंचाने घोषित केलंय, लोकांचं तोंड जर बंद करायचं असेल तर आयुष्यात एकच गोष्ट महत्वाची, कमबॅक. तुम्हाला कमबॅक करावं लागेल. बॉलरला जर तोंड जर बंद करायचं असेल तर तुम्हाला कमबॅक करावं लागेल. नाव सिद्ध करा मित्रांनो, प्रसिद्धी आपोआप मिळेल. इसलिए मैं कहता हूँ, बार बार कहता हूँ, लड़का होना लड़का, हैंडसम होना चाहिए. स्मार्ट तो फोन भी होता है गुरु, स्मार्ट तो फोन भी होता है. इसलिए कहता हूँ लड़का हैंडसम होना चाहिए. धावसंख्या होताना पाहतोय 41. नक्कीच बॉलरला सुद्धा नक्कीच चेंज करण्यात आलेलं आहे. म्हणून म्हणतो 56 इंचाची छाती देण्यापेक्षा देवा 56 इंचाची पाड दे. जवळच्याच लोकांना, जवळच्याच मित्रांना खंजीर खुपसायला नीट वाढ दे. बरोबर ना, म्हणून म्हणतो 56 इंचाची पाड दे. बॉलरला सुद्धा चेंज करण्यात आलेला आहे. हो, आता मात्र वाईट. विराट 11 संघ नक्कीच भगवा चषकामध्ये जिंकला होता का? कारण का पहिल्याच मॅच मध्ये काय झालंय, बॉलिंग लाईनच त्यांची भटकलेली आहे. कारण का जे मॅचेस तुम्ही जिंकता ना, ते बॅटिंगच्या जीवावर नाही. जे मोठमोठे तुम्ही मॅचेस जेव्हा जिंकता ते फक्त बॉलिंगच्या जीवावर तुम्ही जिंकता. बॅटनी धावा आले तर चालतील, बॅटनी धावा सर्व बनवतात, परंतु तुम्हाला एक्स्ट्रा जर धावा तुम्ही टाकलात तर नक्कीच तुमचा संघ बॅकफुटला जाईल. प्रेक्षकांना सुद्धा पडलेला एक प्रश्न आहे, नक्कीच अतिरिक्त धावा टाकू नका, अतिरिक्त चेंडू टाकू नका खरोखर. कारण का सचिन पालवने पहिली सुरुवात चांगली केली होती, फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या. तो सुद्धा नक्कीच नाखुश असेल. नक्कीच नंतर चर्चा होईल या मॅचची, नंतर या बॉलिंगची चर्चा होईल या पूर्ण टुर्नामेंटमध्ये. आज नाईट सुद्धा आहे आमच्याकडे, तर नाईट मध्ये सुद्धा योगेश दादा काय ते चलू चर्चा होईल. धावसंख्या होताना आपण पाहतोय 44. नक्कीच योगेश दादा सुद्धा मॅच बघतोय. आपण नक्कीच पाहिले योगेश पेनकर, मॅन फॉर महाड. नक्कीच महाडचं नाव साता समुद्रापलीकडे खेळाडून घेऊन गेलेलं आहे, परंतु हा योगेश दादा सुद्धा चांगली कामगिरी करतोय. काय घडलंय, काय बिघडलंय, जाऊ पंचांकडे. धावसंख्या होताना पाहतोय 44. 3 चेंडू झालेले आहेत, 44 धावा झालेल्या आहेत. नक्कीच आपण चर्चा करू नंतर, या ओव्हर नंतर.
हो बॅक हॉलला चेंडू टाकला. चर्चा होईल करण अंबालाची. कारण का उल्लाळला उल्लाळला अंबाला अंबाला. टेनिस विश्वामध्ये ज्याने छाप काढलेला आहे सर्वात मोठा जर अष्टपैलू खेळाडू जर कोण असेल या घडीला तर मात्र करण अंबाला. हो रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय. रनआउटची संधी फलंदाजाला परतावा लागेल. शेवटचा चेंडू आहे निर्णायक असेल. धावसंघ झाले आहे 45. रोहित शर्माचा जर्सी क्रमांक सुद्धा 45 आहे. धावसंख्या होताना पाहतोय 45 आणि बॉल चेक. शेवटचा बॉल आहे निर्णायक चेंडू आहे. मोठा स्ट्रोक अटेम्प्ट करायचा आहे. हो हवेमध्ये चेंडू आहे. परतावा लागेल बॅक टू द पवेलियन. सेहेचाळीस धावाचं आव्हान ठेवलेलं आहे. 46 धावा बनवायचे आहेत.
दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. दोन बॅटर पाठवायचे आहेत. विराट 11 आणि विराट 11चे दोन्ही सलामीचे फलंदाज मात्र मैदानामध्ये आपण नक्कीच पाहतोय. नक्कीच चर्चा होईल कारण अंबालाची हरियाणा राज्यातील अंबाला शहरातील मूळ नाव अभिषेक डलोर, परंतु टेनिस क्रिकेटने मात्र त्यांना अंबाला हे नाव दिले आहे. नक्कीच ISPL मध्ये गेल्या सत्रामध्ये 27 लाखाला सर्वात महागडा खेळाडू विकला गेला आणि ह्या वर्षी मात्र 22 लाख. आणि 2 नंबरला जर असेल तर केतन मात्रे यांची चर्चा होईल. यावर्षी दुसरा खेळाडू सर्वात महागडा विकला गेला होता. नक्कीच विजय पावले सुद्धा चर्चा झाली कारण का नक्कीच योगेश पेनकर हा माजी मुंबईचा कर्णधार होता, परंतु बाहेर मॅचेस चालू होत्या त्यामुळे ते सुरुवातीला प्रॅक्टिससाठी आले नाही, परंतु त्यांना 5 मॅच मध्ये बॅन करण्यात आलं. नंतर मात्र ती जिम्मेदारी विजय पावले यांच्याकडे देण्यात आली आणि विजय पावले मात्र यशस्वी झाला आणि फायनलची मॅच माजी मुंबई संघाने जिंकलेली. इथे कोणी खेळायचं नाही. नक्कीच प्रत्येक खेळाडू चर्चा होईल. आता नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग याला बॅटर मितेशला पण पाहतोय. चांगली बॅटिंग मितेशला करावी लागणार आहे. खरोखर चांगला धावा सेट केला गेला, परंतु कमबॅक सुद्धा चांगला केलेला आहे कारण का जास्त धावा आल्यानंतर नक्कीच सचिन पालवसरांनी सुद्धा पहिल्याच ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. बॅलन्स सामना ठेवला होता, परंतु नंतर ते एक्स्ट्रा व्हाईट आपण नक्कीच पाहिले, त्याला प्लस पाहिले, परंतु आता बॅटिंगमध्ये कमबॅक करावं लागेल. सरमांचे कसं आव्हान आहे, जास्त धावा नाही आहे, 46 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे. नक्कीच आपला संघ 1 नंबरचा संघ का आहे विराट 11 हा जर संघ जिंकला या मॅच मध्ये तर आदरणीय सन्माननीय श्री बिपिन काटे सर, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष, क्षितिज ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे जर विराट 11 हा संघ जिंकला तर. आणि प्रत्येक बाउंड्रीला हॅट्रिक जर असेल तर मात्र 500 रुपयाचा कॅश. समाजसेवक नक्कीच आपण पाहिलं कारण का आल्या आल्यास समालोचकाला सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज, 500 रुपये जीपे त्यांनी केले होते. नक्कीच हे असल्यावर क्रिकेटवरचं प्रेम नक्कीच पाहायला भेटलं आपल्याला. हो आता मात्र बॉलला मात्र पुश केलेला आहे. पुश करो और खुश रहो. हो आता मात्र वाईट चेंडू 1+1. जब जिंदगी निकालनी है तो खुद के पैरों पे निकालो, खुद के पैरों पे निकालो निकालो. भरोसा खुद के पैरों पर, भरोसा क्यों गैरों पर. धावसंख्या होताना आपण नक्कीच पाहतोय. हो आता मात्र जाऊ पंचांकडे, पंचा निर्णय सांगायचा आहे आणि जातोय चेंडू 6 धावेसाठी कोपडा. चांगला स्ट्रोक बॉल होता हवेत, ढगात लाइटिंग, बॉलने केली फायटिंग. आपण पाहिली चांगले बॅटिंग करतोय विश्वनाथ. हो चॉप केलं बॉलला, 1 धावेर समाधान. धावसंख्या होताना आपण नक्कीच पाहतोय 11 धावा, 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झाला 11. पुन्हा एकदा मितेश हुकमाचा 1 धावा 12 झालेले आहेत. चांगली धावसंख्या सेट केले गेलेले, परंतु घाई नाही करायची आहे. आपण का विजय संघ होतो त्याच्यामध्ये प्रक्षेपण करायचं आहे. 1000 रुपये सुद्धा कॅश प्राइज आहे बिपिन काटे सरांकडून जर विराट 11 हा सामना जिंकला तर. जर विराट 11 हा संघ जर जिंकला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. धावसंख्या होताना आपण पाहतोय 12, 5 चेंडू झालेले आहेत. हो आता मात्र वाईट
लाइन से बटके तो मिलेंगे फटके, मेरी बात याद रखना। माता पिता नाम देते हैं लेकिन बेटे को नाम कमाना पड़ता है गुरु, बेटे को नाम कमाना पड़ता है। आणि विश्वनाथ नावाचं वादळ मैदानामध्ये विराजमान। आकृतीपेक्षा कृती आवश्यक असते। नवीन बॅटर घोडेकरला पाहतोय, रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय, एक धाव मात्र समाधान लागेल। सॉरी गडेकरला आपण नक्कीच पाहणार आहोत। हो चॉप केला बॉलला मितेशने, धावायचंय, भाग मिल्खा भाग इज्जत का सवाल है। मितेश सांगतोय वक्त खराब था इसलिए मौन हूं, जब वक्त आएगा तो बताऊंगा मैं कौन हूं। नक्कीच तो सांगतोय, टेन्शन मध्ये असेल, चॉप केला बॉलला, काऊ कॉर्नर मध्ये जातोय, कारण का नवरा बायकोचं नातं आहे विठ्ठल रुक्मिणी सारखं असावं। एकदा शब्द दिला तर 28 युगे मात्र सोबत असावं। धावसंख्या झालेली आहे 16 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत। हो आता मात्र वाईट क्रॅकिंग बॉल टाकण्याचा प्रयत्न दंडित केले पंचांनी। 17 धावा झालेल्या आहेत। हो एज घेतलेले थर्ड मॅन ट्रॅव्हल होतोय, एक धाव कंप्लीट। सचिन सर कहते चलो मित्र वही जो भीड़ में खोने ना दे और लक्ष्य वही जो रात को सोने ना दे। भाग्य के भरोसे रहोगे तो उम्र निकल जाएगी, मेहनत करोगे तो जिंदगी सवर जाएगी। विराट 11 संघाला मेहनत करावी लागेल। का मी भगवा चषकामध्ये मानकरी ठरलो होतो, का ग्रँड फिनाल मध्ये आमचा नंबर आला होता, त्याचं प्रक्षेपण करायचंय। हो चॉप केला बॉलला, आता मात्र पंचांनी दंडित केलं, नोला मात्र प्लस। पंचांनी निर्णय सांगायचं, खेळाडूने बोलायचं नाही, पंचांनी निर्णय सांगतील। आणि तिसऱ्या पंचाने मात्र नो दिलेला आहे। तिसऱ्या पंचांकडे आम्ही गेलो, सन्मान करायचा आहे। नक्कीच 1+1 धावसंख्या झाली आहे 20। मितेश टेन्शन लेने का नहीं, टेन्शन देने का। धावसंख्या बरोबर आहे, बरोबर सामना बॅलन्स आहे, घाई कर। ओहो एज घेतलेली आहे, कॅच पकडायची होती, ही कॅच सोडली की मॅच सोडली माहिती नाही, परंतु काहीतरी वेगळं सोडलेलं आहे। तेरा चेंडू 25 धावा समीकरण, 13 चेंडू 25 धावा। मैंने ताले से सीखा है साथ निभाने का हुनर, और टूट गया पर चाबी नहीं बदली। 13 चेंडू 25 धावा समीकरण आहे। सफल झालाय, चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केला गेला, परंतु काय फिल्डिंग केली, अप्रतिम फिल्डिंग। 2 ओव्हरच्या समाप्तीने धावसंख्या झाली आहे 22। 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा झाल्यात। आता 12 चेंडू आणि 24 धावा समीकरण आहे। 12 चेंडू 24 धावा, 12 चेंडू 24 धावा असा समीकरण नक्कीच आपण पाहतोय।
नक्कीच चांगला सामना आहे, कारण का अशा किती मस्ताने आल्या आणि किती गेल्या. घरची काशी ते काशी, कारण तिने स्वयंपाक नाही दिला तर बाजीराव उपाशी. 12 चेंडू. कधी रंग बदले. स्ट्रायकिंगला हुकमाचा एक्का मितेश आहे. हो, आता मात्र वाईट चेंडू. हो, आता मात्र बिंदी गेन. डॉट चेंडू नक्कीच आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज झालाय मितेश. चांगली मॅच आहे. हो, चांगला टोरवला चेंडू, गॅदर केलाय. 3 धावा नक्कीच वाचवलेले आहेत. दाना डालकर कबूतर पकड जाते है, बाज नाही. आणि नक्कीच दोन्ही संघ सांगताना आपली आली जगात भारी. मैत्रीपूर्ण लढत आपण पाहतोय. चांगला कटवलाय, चांगला कटवलाय. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. गणेश मेस्तरी मूर्तिकार यांनी चांगली फिल्डिंग केली आहे. अप्रतिम फिल्डिंग म्हणावी लागेल मूर्तिकार यांच्याकडून. हो, जबरदस्त जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. धाव सगळं झाली आहे 27. 7 चेंडू 19 धावा. 7 चेंडू 19 धावा समीकरण आहे. सात चेंडू 19 धावा. वास्तविक जीवनात पुरुषांना अप्सरा नावाची फक्त पेन्सिल मिळते. आता मात्र व्हाईट चेंडू. नक्कीच वास्तविक आयुष्यामध्ये पुरुषांना मात्र अप्सरा नावाची फक्त पेन्सिल मिळते आणि स्त्रियांना बादशाह नावाचा फक्त मसाला मिळतो. अशा अवस्था होताना पाहतोय. चांगला कटवलाय काऊ कॉर्नर मध्ये. 1 धावेर समाधान. नक्कीच 6 चेंडू 17 धावा. आज विराट 11 संघाने सामना जिंकवला तर सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष क्षितिज ग्रुप महाराष्ट्र राज्य श्री बिपिन काटे यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचा कॅश आहे. सहा चेंडू 17 धावा. 4 चौवे मारावे लागतील. सामना ऑन आहे. तू 17 धावा. रन कर रे भावा, मग तुझीच हवा. कोण आहे भावा, कोण करतो धावा, कोणाची हवा. सफल झालाय. आता 5 चेंडू 16 धावा. 5 चेंडू 16 धावा समीकरण आहे. मॅच अजून सामना ऑन आहे. चौवे मारायचे. काय करायचं असेल स्वतःच्या हिमतीवर करायचं. जग सुद्धा गमतीवर टाळ्या वाजवतो आणि चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. कारण चांगली माणसं आणि चांगली पुस्तके ती लगेच कळत नाही, वाचावी लागतात. स्ट्राईकला आणायचंय मितेश यांना. मितेशला स्ट्राईकला ठेवायचंय. धाव सगळं होताना पाहतोय 35. 3 चेंडू 11 धावा. 3 चौवे मारावे लागतील. कारण का जावय फारच खोकत होता. सासरे म्हणाले 1 पॅक घे, खोकला जाईल. जावय म्हणाला खोकला जाईल का पॅकने. 20 एकर जमीन गेली त्याचं काय, त्यासमोर खोकला काय चीज आहे.
धावा असं समीकरण नक्कीच आपण पाहतोय. नक्कीच बायको म्हणते मला कानातलं आहे, मला कान आहे पण कानातलं झुमके नाहीत, मला गला आहे पण गळ्यात हार नाही, मला पाय आहेत पण पायात मात्र पैजण नाहीत. नवरा रागातून म्हणतो माझ्याकडे पण खिसा आहे पण खिशात पैसे नाहीत. अशा अवस्था झाली का 3 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण नक्कीच आपण पाहतोय. विरोबराची संधी आहे. हो तोलवलाय, सामना ऑन आहे. 2 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण नक्कीच पाहतोय. 2 चेंडू 6 धावा विरोबराची संधी आहे. नक्कीच आता मात्र नक्कीच जर हा सामना विराट कोहली संघाने जिंकवला तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे बिपिन काटे सरांकडून. जर हा सामना जर जिंकवला तर आदरणीय सन्माननीय बिपिन काटे 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सिंधुदुर्ग जिल्हा 136 ग्रुप महाराष्ट्र राज्य बिपिन काटे सर 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हो 2000 कॅश प्राइज भेटेल का नितेश? मितेशची बॅटिंग आवडली असेल. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धा नियम आहे. या बॉलला जर 2 रन काढले तर 2000 भेटतील मितेश. आज संडे सुद्धा आहे कारण का इथे कमाल आहे, इथे धमाल आहे. बिपिन काटे सरांचं क्षितिज चषकावर जे प्रेम नक्कीच दिसून येतं मित्रांनो. 2000 रुपयाचा कॅश प्राइज लावलेला आहे. रोख रक्कम नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. 1 चेंडू 2 धावा, दिल की धड़कन इधर और दिल की धड़कन उधर. काफी रोमांचक मुकाबला. एक चेंडू 2 धावा 2000 रुपये बिपिन काटे सर. ओहो नो बॉल. काय घडलंय? नक्कीच बिपिन काटे सर 1000 रुपये तर आता जमा झालेत आहेत. फक्त 1000 रुपये जमा व्हायचे बाकी आहेत कारण का 1 बॉल आणि 1 धाव. बिपिन काटे सरांनी पहिल्याच मॅच बॉल पासून ती रक्कम लावली होती 1000 रुपये, परंतु त्यानंतर मग 2000 मध्ये कन्वर्ट केलं. परंतु आता 1000 रुपये जमा झालेले आहेत आतापर्यंत. फक्त 1 चेंडू मध्ये जर 1 धाव मिळवली तर 2000 रुपये भेटतील विराट 11 या पूर्ण संघाला, पूर्ण टीमला. कारण का महाकुंभ में जाने की जरूरत नहीं है. आप अपने सारे पाप अपनी पत्नी को बता दीजिए, वो आपको घर में ही धो देगी. लेवल झालेला आहे. परंतु कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धा नियम आहे. आणि नक्कीच विराट 11 हा संघ मात्र जिंकलेला आहे. जिंकल्या संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. विराट 11 हा संघ जिंकलेला आहे. विराट 11 हा संघ मात्र जिंकलेला आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष क्षितिज ग्रुप महाराष्ट्र राज्य आदरणीय सन्माननीय श्री बिपिन काटे सरांकडून मात्र 2000 रुपये कॅश प्राइज या विराट 11 या संघाला.